सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा सध्या जोर कायम आहे। प्रशासनाने आज ऑरेंज अलर्ट जारी केलाय सिंधुदुर्गासाठी आणि प्राप्त झालेल्या अहवालानुसार तेरेखोल नदी सध्या इशारा पातळीवरून वाहतेय। मात्र पावसाचा जोर असाच जर राहिला तर आज पुन्हा एकदा ही नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। कोकण रेल्वेची वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे। पावसाचा जोर कायम राहिला तरी राज्यमार्ग सुरळीत आहेत आणि जिल्ह्यामध्ये एनडीआरएफची टीम सध्या तैनात ठेवण्यात आलेली आहे। आज सकाळी 6:15च्या दरम्यानची ही दृश्य आहेत कुडाळमधल्या पावशी इथली आणि तिथे देखील नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे जर पाऊस वाढला तर मात्र रहिवासी भागामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात विशाल रेवडेकर आमचे प्रतिनिधी सिंधुदुर्गातून आपल्या सोबत आहेत। विशाल, सिंधुदुर्गातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये काय स्थिती आहे पावसाची आता? श्वेता, जर मागील 2 दिवस पहिले म्हणजे काल आणि आज तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जो आहे तो प्रशासनाने जारी केलेला आहे। कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाची तसेच अतिमुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे पावसाचा जोर जो आहे तो अद्यापही कायम आहे। जर कालपासून परिस्थिती पाहिली तर तेरेखोल नदीने काल धोक्याची पातळी ओलांडली होती। मात्र आज पुन्हा काहीसे पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी असल्यामुळे, रात्रभर पाऊस कमी असल्यामुळे तेरेखोल नदी आता ही इशारा पातळीवरून वाहते। मात्र धोका जो आहे तो कायम आहे। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर खर्ली नदी जे काल धोक्याच्या इशारा पातळीवरून वाहत होती, मात्र आता सध्या तरी ही नदीचं पाणी जे आहे ते प्रवाह कमी झालाय। कुडाळमधील काही पूर परिस्थिती जी निर्माण झाली होती ती अद्यापही तशीच आहे। पावसाचा जोर जरी कायम असला तरी देखील मात्र मुसळधार पाऊस जो आहे तो कोकण किनारपट्टीला सध्या तरी पडताना पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे जर कोकण रेल्वेची वाहतूक बघितली ती ते सध्या सुरळीत असेल तरी काही प्रमाणात उशिराने गाड्या धावत आहेत। त्याचप्रमाणे काही राज्यमार्ग जे आहेत हे देखील आता सध्या सुरळीत सुरू आहेत। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काहीच जनजीवन जे आहे ते काही प्रमाणात विस्कळीत झालं असलं तरी काही तालुक्यांमधील पावसाने उसंत घेतलेली पाहायला मिळते। सावंतवाडी असेल, दोडामार्ग असेल या ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात आता पडतोय। मात्र कणकवली, वैभववाडी त्याचप्रमाणे देवगडमध्ये पावसाचा जोर जो आहे तो अद्यापही कायम आहे। वेंगुर्ला असेल त्याचप्रमाणे मालवण किनारपट्टी असेल या भागात मात्र पावसाचा जोर सध्या तरी कायम आहे। श्वेता, विशाल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।